तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सर्वांना ना एक गोड गैरसमज असतो. तो म्हणजे हॉटेलसारख्या भाज्या घरी बनवूच शकत नाहीत आणि त्यातल्या त्यात बटाट्याची भाजी, ती तर अजिबात नाही. पण आज बटाट्यापासूनच एक अशी रेसिपी शेअर करतीये, जी बनवून खाल्ल्यानंतर तुम्हाला हॉटेलच्या सर्व भाज्या याच्यापुढे फिक्या वाटतील आणि ही भाजी नॉनव्हेजच्या चवीला सुद्धा मागे सारेल. इतकी जबरदस्त बनवून तयार होते आणि बटाटा म्हटलं ना की घरातले इथून पुढे नाकसुद्धा मुरडणार नाहीत आणि चवीने खातील. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी सर्वात आधी आपण बटाटे शिजवून घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये इथे मी 9 बटाटे घेतले आहेत. बटाटे मी आधीच स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता बटाटे घेताना लक्षात ठेवा, एकतर पूर्ण लहान आकाराचे चालतील पण जास्त मोठे घ्यायचे नाहीत. जेवढ्या आकाराचे मी घेतले आहेत तशाच आकारामध्ये घ्यायचे. कुकरचं झाकण लावायचं, कुकर गॅसवर ठेवायचा, मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये मी 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या आणि पाव वाटी काजू घेतले आहेत, ते काढायचे. त्यामध्ये पाणी घालायचं. हिरवी मिरची आणि काजू एक 15 ते 20 मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे. तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता कुकरच्या मध्यम आचेवर 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय. बटाटेसुद्धा अगदी छान शिजले आहेत. आता हे बटाटे सोलून त्याची साल काढून घ्यायची. सर्वच बटाटे मी या पद्धतीने सोलून त्याची साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, राहिलेले सर्व बटाटे सुद्धा सोलून त्याची साल मी काढून घेतली आहे. आता काय करायचं, अशा पद्धतीने एखादा फोर्क म्हणजे काठी चमचा घ्यायचा आणि बटाट्याला होल करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, जो मसाला आहे तो बटाट्यामध्ये अगदी आतपर्यंत शिरतो आणि बटाटेसुद्धा चवीला लागतात. तर राहिलेल्या बटाट्यांना सुद्धा अशा पद्धतीने फोर्कच्या साहाय्याने मी होल करून घेते. तर इथे पहा, राहिलेल्या सर्व बटाट्यांना सुद्धा फोर्कच्या साहाय्याने मी होल करून घेतले आहेत. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने किंवा मोठ्या चमच्याने 2 मोठे चमचे इतकं तेल घालायचं. तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. हलकंसं गरम झालं की आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आणि इथे मी एव्हरेस्टचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरतीये, ती 1 चमचा घालायची. हळद आणि लाल मिरची पावडर एक अर्धा सेकंद तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर आता यामध्ये जे बटाटे शिजवून फोर्कच्या साहाय्याने आपण होल करून घेतले आहेत ना, ते बटाटे यामध्ये घालायचे आणि गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचे. आता हे बटाटे आपल्याला परतून घेतलेल्या लाल मिरची पावडर आणि हळदीसोबत मिक्स करायचे आणि या तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनटं छान असे परतून घ्यायचे. तुम्हाला जर हे बटाटे असेच परतून खायचे असतील ना, तर या स्टेपला तुम्ही यामध्ये थोडंसं वरून मीठसुद्धा घालू शकता. पण एकदम थोडं घालायचं, जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही, कारण आपण नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा मिठाचा वापर करणार आहोत आणि फोर्कच्या साहाय्याने बटाट्याला होल करून घेतले आहेत, त्यामुळे बटाट्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर एक 4 ते 5 मिनटं हे बटाटे मी छान असे परतून घेतले आहेत. आता हे परतून घेतलेले बटाटे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे पहा, सर्व बटाटे मी बाउलमध्ये काढून घेतले आहेत. पुन्हा तीच कढई मी स्वच्छ धुवून घेतली आहे. गॅसवर गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते किंवा मोठ्या चमच्याने एक 4 मोठे चमचे तेल यामध्ये घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा, हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. तर इथे मी आलं लसूण खलबत्त्यामध्ये थोडासा जाडसरच कुटून घेतला आहे, त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. तुम्ही विकतची आलं लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल. आलं लसूण पेस्ट घातली की आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण इथे पावडर मसाल्यांची एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतला आहे. दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट घ्यायचं नाही. त्यानंतर इथे मी भाजी बनवण्यासाठी आज एव्हरेस्टची कश्मीरी लाल मिरची पावडर वापरतीये. 2 चमचे मिरची पावडर या दह्यामध्ये काढायची. एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा यामध्ये जिरेपूड घालायचे आहे. आणि आता हे सर्व पावडर मसाले या दह्यामध्ये आपल्याला छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व पावडर मसाले दह्यामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत. प्रॉपर अशी स्मूथ सिल्की पेस्ट तयार करून घ्यायची.
तर इथे पहा सर्व मसाले दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स झाले आहेत। त्यासोबतच इथे कांदासुद्धा आपला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे। आता काय करायचं, आपण जी मसाल्यांची दह्यासोबत पेस्ट तयार करून घेतली आहे ती यामध्ये घालायची आणि आता कांद्यासोबत ही पेस्ट मिक्स करायची आणि छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। दही घातल्यानंतर सुरुवातीला दही छान एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा किंवा गॅस तुम्ही बंदसुद्धा करू शकता। मी लो फ्लेमवरती दही सुरुवातीला सर्व साहित्यासोबत मिक्स करून घेतलं। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो केला आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलं। तर इथे पहा सर्व साहित्य परतून घेतलं की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता या सर्व साहित्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो परतून होतोय तोपर्यंत आपण काजू आणि लाल मिरचीची पेस्ट तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं लाल मिरची पावडर आणि काजू आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते। आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये एक छोटी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं, छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे पहा हिरवी मिरची आणि काजूसुद्धा मी मिक्सरला वाटून घेतले आहे, छान अशी प्युरी तयार झाली आहे। तोपर्यंत मसालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे आणि मसाल्याचा रंगसुद्धा पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये जी आपण लाल सुक्या मिरच्या आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली आहे ती पेस्ट यामध्ये घालायची आणि आता लाल सुक्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्यासोबत ही पेस्टसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथे पहा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे। तुम्ही या ठिकाणी मसाल्याचं टेक्स्चर पाहू शकता, छान सिल्की असं तयार झालं आहे। मसाल्याला छान शाईनसुद्धा आली आहे आणि तेलसुद्धा छान सुटलं आहे। त्यानंतर आता यामध्ये जे बटाटे आपण आधी मसाल्यामध्ये परतून घेतले होते ते घालायचे, वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता हे बटाटे आणि कोथिंबीर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचे, छान एकजीव करून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं या मसाल्यामध्येच परतून घ्यायचे। गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा। तर इथे मसाल्यासोबत बटाटे मिक्स करून 1-2 मिनिटं मी छान असे परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, एक छोटा अर्धा ग्लास पाणी घालायचं। तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करून पाणी या भाजीत घातलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण वाया जाणार नाही। मीठ आणि पाणी घातल्यानंतर सर्व साहित्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि 6 ते 7 मिनिटं हा दम आलू छान असा शिजवून घ्यायचा। तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिटं दम आलू मी छान असा शिजवून घेतला आहे। तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, त्यासोबतच ग्रेव्हीचा रंग पाहू शकता। जितकी ही ग्रेव्ही दिसायला भन्नाट दिसते ना, चवीला त्याहीपेक्षा अप्रतिम झाली होती आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर पसरलाय। परफेक्ट असा ढाबा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू बनून तयार झालाय। आता आपण ताट वाढून घेऊ। तर या दम आलू सोबत खाण्यासाठी मी छान त्रिकोणी पराठे बनवले होते। तुम्ही यासोबत नान, फुलका, रोटी किंवा गरमागरम कोणत्याही प्रकारचा भात सर्व करू शकता। आणि तुम्ही पाहिलंच आपण यामध्ये नेहमीचेच बेसिक मसाले वापरले आहेत, तरीसुद्धा ग्रेव्ही अगदी रिच दिसतीये। वरून यामध्ये मी थोडीशी क्रीम घालणार आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरीसुद्धा चालेल। आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता मस्त ताव मारायचा। तुम्ही याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळून घालू शकता किंवा कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालेल। बटाटासुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत छान मऊसूद शिजला आहे, त्यासोबतच मसालेसुद्धा तुम्ही पाहू। तर आता तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या खास पद्धतीने ही ढाबा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू नक्की बनवून पहा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।